माझं नाव अनिल मारुती लोहार. माझं पद कोर कमिटी उपाध्यक्ष आणि माझे सहकारी अध्यक्ष बाळासाहेब लोहार आज कोर कमिटीचे अध्यक्ष असून आजचे झालेले आमच्या कोर कमिटीतून सरकार मागणीचे निर्णय की आज असंख्य आम्ही गाववेशीवर असणारा लोहार सुतार समाज हा आजही अशिक्षित आणि बेकारीच्या झळा सोसत आहे. या कोर कमिटीच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की आम्हाला तुम्ही वेशीवर घरं दिली, परंतु आम्ही भूमिहीन आहोत. आम्हाला म्हणावी तशी जमीन दिली गेलेली नाही. घराला आमच्या 10 फूट बाय 12 फुटाची जमीन आजही आहे आणि कुटुंब 10 आणि 12 जणांचं आहे. आज त्या 10 बाय 12च्या घरात ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं वेठीस जातं. सरकारला माझी विनंती आहे की आम्हाला भूमिहीनाचे दाखले द्यावे. आमच्याकडे एकरेची जमीन नसून आमच्याकडे गुंठ्याची जमीन आहे. 5 गुंठे ते 10 गुंठे, 10 गुंठे ते 15 गुंठेच्या पलीकडं आम्हाला जमीन देखील नाही. आम्ही आज छत्रपतींच्या काळापासून सेवेकरी मंडळी आहोत. आज आम्ही या महाराष्ट्राची संपूर्णत्व सेवा केलेली आहे आणि या सेवा करून आज आम्ही भुकीत आहोत, अशिक्षित आहोत. हे कुठंतरी चित्र बदलण्यासाठी आज कोर कमिटीची आम्ही स्थापना केलेली आहे आणि कोर कमिटीच्या माध्यमातून आमच्या सरकारकडं बहुसंख्य मागण्या आहेत. त्या मुख्य मागण्या म्हणजे आमच्या मुलांना शिक्षण पूर्वत्व पहिलीपासून ते पदवीपर्यंतचं शिक्षण सरकारनं फ्री करून द्यावं. त्यानंतर आमचं जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे श्री विश्वकर्मा विकास महामंडळाची जी स्थापना केली ते आज तागायत सातारा जिल्ह्यामध्ये त्या महामंडळाची पुनर्स्थापना झालेली नाही, तरी ते महामंडळ सातारा जिल्ह्यासाठी स्थापन करून त्याचं बहुमान अध्यक्षपद कोर कमिटीला देण्यात यावं आणि त्या महामंडळावर मिनिमम 100 कोटी तरी निधी प्रस्तावित करावा अशी मी सरकारला विनंती करतो. तसेच आज सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या 15 मागण्या आहेत. त्या 15 मागण्यातले प्रमुख मागणी आमचं जे महामंडळाच्या माध्यमातून मागणी असेल, शैक्षणिक मागणी असेल, त्यानंतर महाज्योतीची जी मागणी आहे, ह्या प्रमुख मागण्या तरी सरकारनं आमच्या पूर्वत्वास कराव्या आणि येणारा काळ हा लोहार सुतार समाज हा शिक्षित करून द्यावा अशी सरकारला मी विनंती करतो आणि थांबतो.